नमस्कार मंडळी, नवरात्री सुरू आहे. बऱ्याच जणांचे 9 दिवसाचे उपवास आहेत, पण वर्षभर सुद्धा साबुदाण्यापासून बरेचसे पदार्थ आपण बनवतच असतो. पण बऱ्याच जणांकडून काही बेसिक चुका होतात आणि आपला पदार्थ फसतो. मला आलेल्या अनुभवामधून ज्या काही बारीक सारीक टिप्स मला माहिती आहेत, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम. साबुदाणा एका बाउलमध्ये काढायचा आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि साबुदाणा हलक्या हाताने धुवून घ्यायचा. खूप जास्त जोर लावून घासायचं नाही, कारण साबुदाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो. निघेल तितका स्टार्च पाण्यासोबत जातो, बाकीचा तळाला बसतो आणि साबुदाण्याचा लद्दा होण्याची शक्यता असते. म्हणून साबुदाणा जास्त रगडायचा नाही, फक्त हलक्या हाताने ढवळून घ्यायचं. एकदा पाणी घातलं की ते पाणी परत काढून दुसरं पाणी घालायचं. परत एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आणि ते पाणी सुद्धा फेकून द्यायचं. 2 वेळा साबुदाणा धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये भिजण्यासाठी पाणी घालायचं. साबुदाणा भिजण्यासाठी परफेक्ट पाण्याचं मेजरमेंट म्हणजे 1 वाटी साबुदाण्यासाठी पाऊण वाटी पाणी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. कपाने घेत असाल तर 1 कप साबुदाणा असेल तर पाऊण कप पाणी घालायचं. आपल्या बोटाचं अर्ध नख बुडेल इतपत पाणी असतं. आता याला झाकण ठेवून रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 5 ते 6 तास भिजत घालू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पाहू शकता, साबुदाणा अगदी छान मोत्यासारखा भिजलेला आहे. अगदी छान मऊसूद आणि मोकळा असा साबुदाणा भिजलेला आहे. तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर PRP किचनला सबस्क्राईब नक्की करा. आता याला एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करू, कारण एवढाच साबुदाणा एकाच वेळी काय खाल्ला जाणार नाही. म्हणून मी याला 2 भागांमध्ये डिवाइड करते. अर्धा साबुदाणा आता करणार आहे, बाकीचा राहिलेला मी नंतर यूज करणार आहे. त्यामुळे अर्धा साबुदाणा बाजूला काढलेला आहे. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी शेंगदाण्याचं प्रमाण कसं असावं? 1 वाटी साबुदाणा असेल तर पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे अगदी छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. काहींची सालं काढलेली आहेत, काहींची नाही. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून अगदी पल्स मोडवर याला फिरवून घ्यायचं. अगदी जास्त बारीकही नाही आणि जाडसरही नाही, मध्यम असं कूट करून घ्यायचं. इथे पाहू शकता, अशा पद्धतीचं कूट असायला पाहिजे. शेंगदाण्याचं कूट अगदी योग्य असेल तर खिचडी ही खूप छान होते. आता इथे मी 1 बटाटा साल काढून घेतलेला आहे व 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या कट करून घ्यायच्या. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या बारीक वाटून हव्या असतील तर या मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये कच्चा बटाटा वापरायचा. उकडलेला बटाटा सहसा वापरायचा नाही, कारण उकडलेल्या बटाट्यामुळे साबुदाणा अगदी चिकट होतो. कच्चा बटाटा घेतला आणि तो तेलामध्ये 4 ते 5 मिनिट फ्राय करून घेतलं की तो अगदी छान मऊसूद असा होतो. इथे मी कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. त्यामध्ये पहिल्यांदा मिरच्या फ्राय करून घ्यायच्या. मिरचीला हलकेसे डाग लागले की मग परत त्यामध्ये बटाटा घालायचा. बटाटा पहिल्यांदाच घातला तर मिरची व्यवस्थित फ्राय होत नाही, म्हणून मिरचीला हलकेसे डाग पडायला लागले की मग यामध्ये चिरून घेतलेला बटाटा घालायचा. बटाटा घातल्यानंतर याला 4 ते 5 मिनिट अगदी छान मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचं, म्हणजे बटाटा अगदी छान शिजला जातो. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. इथे बटाटा फ्राय होतंय तोपर्यंत आपण साबुदाण्यावर बनवून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊ. शेंगदाण्याचं कूट हे अशा पद्धतीने साबुदाण्याला अगोदरच मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर रॉक सॉल्ट म्हणजेच उपवासाचे मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची व हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे. शेंगदाण्याचा कूट जर डायरेक्ट तेलामध्ये सोडला तर तो करपला जाऊ शकतो आणि खिचडीचा करपट असा वास येतो, किंवा डायरेक्ट साबुदाणा जर घातला तर तो अगदी जास्त चिकट होतो. त्यामुळे साबुदाण्याला अशा पद्धतीने कूट लावून घ्यायचं.
इथे पाहू शकता बटाटा अगदी छान शिजला गेलेला आहे। इथे बटाटे आणि हिरव्या मिरच्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत। त्यामध्ये आता साबुदाणा घालायचा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, अगदीच हाय ठेवायची नाही। फोडणीत साबुदाणा घातल्यानंतर 4-5 मिनिट याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। साबुदाणा परतवून घेतल्यामुळे तो अगदी सुटसुटीत मोकळा मोत्यासारखा होतो, अजिबात चिकटत नाही किंवा याचा लद्दा होत नाही। इथे पाहू शकता अगदी सुटसुटीत असा साबुदाणा भिजलेला आहे। या प्रमाणात जर तुम्ही साबुदाणा भिजवला तर तुमचा अजिबात साबुदाणा चिकट होत नाही। अगदी नवशिके जरी असतील तेही परफेक्ट साबुदाणा बनवू शकतात। तसा साबुदाणा बनवण्यासाठी अगदी सोपा आहे, पण काही लोकांकडून या बेसिक चुका होतात आणि साबुदाणा अगदी चिकट व साबुदाण्याचा पूर्ण लद्दा होतो। एकदा तरी या पद्धतीने अशा प्रमाणामध्ये साबुदाणा नक्की बनवून पहा। 4 ते 5 मिनिट सतत फिरवत राहायचं। ते साबुदाणा छान फिरवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची व 4 ते 5 मिनिट दणदणीत अशी एक वाफ काढायची, म्हणजे साबुदाणा अगदी छान खमंग असा लागतो। झाकण न ठेवता जर साबुदाणा बनवला तर तो एवढा चविष्ट लागत नाही, पिटाळा असा लागतो। म्हणून साबुदाण्याला एक छान दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची। 4 ते 5 मिनिटानंतर वाफ काढून घेतल्यास साबुदाणा पाहू शकता अगदी छान मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे। इथे पाहू शकता साबुदाणा छान असा बनवून तयार झालेला आहे। आता याला सर्व करण्यासाठी घेऊ। साबुदाणा खायचा कशासोबत? छान दही घ्यायचं आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या घ्यायच्या व मस्त असं खायचं। खूप छान अप्रतिम असा साबुदाणा बनवून तयार होतो। या नवरात्रीमध्ये या पद्धतीने नक्की एकदा तरी साबुदाण्याची खिचडी बनवून पहा। खूप छान अप्रतिम अशी लागते। किंवा आपण साबुदाण्याची खिचडी अशीचही अधूनमधून कधीही करून खाऊ शकतो। ही सर्वांचीच फेवरेट असते। इथे आपली छान झणझणीत मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मधून सांगा। टाटा टाटा।